Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now we'll talk about agile test plan. Pay your full attention. Okay. नवीन काहीच नाहीये. जेवढं तुम्ही आजपर्यंत शिकलाय तेच फक्त डिस्कस करणार आहोत. फक्त दिवसभरात काय काम होतं, त्या स्प्रिंट मध्ये काय काम होतं, अजाईल टेस्ट प्लॅन म्हणजे एक्झॅक्टली काय वर्किंग असेल तुमचं ऍज अ टेस्ट इंजिनियर ऑफिसमध्ये, डे टू डे तुम्ही काय कराल, ह्याची पूर्ण व्हिजिबिलिटी क्लिअरिटी तुम्हाला आज येऊन जाईल. ओके, सो दॅट यू विल गेट आयडिया की बाबा रोज ऑफिसमध्ये जाऊन करायचे काय, माझे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर मी कशा करणार आहे ऑल. ओके, सो लेट स्टार्ट विथ अजाईल टेस्ट प्लॅन. तुम्ही पण लिहून घ्या हे गोष्टी. ओके, काही जास्त नाही, फक्त डिस्कशनच आहे, असं काही फार नाहीये. अजाईल, देन स्प्रिंट. किती दिवसांचं स्प्रिंट कन्सिडर करायचं आपण, टेल मी. ड्युरेशन विल कन्सिडर 10 days ऑफ स्प्रिंट. ओके, सो विच इज ड्युरेशन. स्प्रिंट ड्युरेशन तुमचं किती आपण कन्सिडर करूयात, 10 days. इट विल बी 10 वर्किंग. सो लेट्स से स्टार्ट करूयात आपण, लेट्स से फ्रॉम 1st of August to 10th of August. म्हणजे तसे 10 वर्किंग डेज पण 2 वीक होतात. म्हणजे लेट्स से तुमचं माय स्क्रीन इज विजिबल, कॅलेंडर राईट. 8 तारखेला चालू झालं तर 8, 9, 10, 11, 12 हे 5 दिवस वर्किंग. 13, 14 विल बी युअर हॉलिडे और वीकेंड्स, अँड देन 15, 16, 17, 18, 19 असे 10 वर्किंग डेज होतात. ओके, सो लाईकवाईज वी विल कन्सिडर फ्रॉम 1st of August फॉर सिम्प्लिसिटी टू 10th of August. ओके, सो दॅट इज ड्युरेशन ऑफ अँड द स्टार्ट डेट ऑफ अवर स्प्रिंट. ओके, तुमच्या ऑफिसमध्ये पण असं 10 दिवसाचं स्प्रिंट असेल किंवा तुम्ही आता काम करताय. ओके, देन व्हॉट नेक्स्ट, अजून काय कन्सिडर करायचं, युजर स्टोरीज. किती युजर स्टोरीज कन्सिडर करू आपण, किती करायच्या. सो वी कन्सिडर 8 युजर स्टोरीज. 8 युजर स्टोरीज. ओके, आणि ह्या 8 कसा डिसाइड केल्या आपण, हाऊ वी डिसाइड दिस 8. येस, हु डिड दॅट एस्टिमेशन, युअर product owner, then development team lead and testing team lead. So depending upon complexity, efforts and knowledge about the requirement, we have taken 8. Okay, जर जास्त कॉम्प्लेक्स असतील तर आपण कमी घेऊ, 4, 5, और अजून जर खूप सोपे असतील तर अजून वाढवू सुद्धा आपण, 10, 12, 15 डिपेंड्स. ओके, नाउ ऍज ऑफ नाउ वी हॅव टेकन दिस 8 रिक्वायरमेंट्स. ओके सर, टेल मी. हा, ते हे म्हणजे स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग सारखं असते. आपण आपलं करतोय, आपल्याला स्प्रिंट अजाईल टेस्ट प्लॅन डिस्कस करायचं. ओके, हे सगळं आधीच केलेलं आहे तुमच्या प्रोडक्ट ओनरने, तुमच्या बीए, तुमच्या टीम लीडने. ओके, आणि आपण त्या स्प्रिंट मध्ये बघायचं. ओके, अजून एक राहिलं, स्प्रिंट कितवट पकडायचं, हे कितवं स्प्रिंट सुरू आहे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये, कन्सिडर फॉर एक्झाम्पल सेकंड. ओके, चलो सेकंड स्प्रिंट चालू आहे आता. सेकंड स्प्रिंट सुरू व्हायचंय तुमचं, म्हणजे 1 ऑगस्ट पासून सेकंड स्प्रिंट चालू होणार आहे. स्प्रिंट 1 काय झालंय, पूर्ण झालंय, बरोबर. नाउ वी आर हेडिंग टू स्प्रिंट 2. त्याचं ड्युरेशन 10 days आहेत, फ्रॉम 1st August, 2nd August. इन दॅट स्प्रिंट 2 वी हॅव टेकन 8 युजर स्टोरी. आता अजून काय करायचं प्लॅनिंग मध्ये. ओके, किती टेस्टर्स घ्यायचे, 2 टेस्टर्स. 2 टेस्टर्स घ्यायचे. चला नाव सांगा मला पटकन. अश्विनी, गर्ल्स पॉवर. ओके, एक अश्विनी टेस्ट इंजिनियर आहे आणि एक निकिता आहे. ओके, 2. चला, तसेच जसं डेव्हलपर पण लागतील आपल्याला, 4 डेव्हलपर घेऊ आपण. 4 डेव्हलपर मागे आपल्या 2 टेस्टर्स आहेत, निकिता आणि अश्विनी. डेव्हलपरची नावं सांगा. निलेश, ओके, योगिता, दर्शना, श्रीधर, दीपाली. सर स्प्रिंट 1 मधून किती युजर स्टोरीज म्हणजे पेंडिंग आहे ते पण घ्यायला पाहिजे ना आपल्याला, की नाही. व्हेरी गुड ऑब्झर्वेशन, बट ठीक आहे, कीप इट सिम्पल. आपण एक सिम्पल बघूयात आधी, देन तो सिनियर डिस्कस करू. बट गुड, यू हॅव दॅट क्वेश्चन, व्हेरी गुड, अप्रिशिएट. ओके, लेट्स से हे 4 डेव्हलपर्स आहेत आणि 2 टेस्टर्स आहेत आपल्या टीम मध्ये. दिस इज अवर टीम साईज. देन अजून हे 4 आणि 2, 6, एक टेस्टर, टीम लीड, डेव्हलपर 6, 7, 8, बीए आणि स्क्रम मास्टर, म्हणजे असे एक साधारण 10 लोक आहेत तुमच्या टीम मध्ये. ठीक आहे, साधारण. ओके, त्यातले हे टेस्टर्स आहेत, निकिता, अश्विनी आणि डेव्हलपर्स आहेत. ओके, सो स्प्रिंट 2 आहे, ड्युरेशन आहे 8 युजर स्टोरी घेतल्या, टेस्टर्स झाले, ड्युरेशन झालं. ओके, नाउ डे 1 स्प्रिंटचा. नाउ यू गॉन टेल मी एव्हरीथिंग. काय काय व्हायला पाहिजे फर्स्ट डे ऑफ द स्प्रिंट. येस, तुमचं स्प्रिंट स्टार्ट झालं, काय व्हायला पाहिजे सगळ्यात पहिले, काय होईल डे 1 ला. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग, करेक्ट. एव्हरीवन ऍग्री, कोणाला काय डाऊट. स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग होईल. इट इज द फर्स्ट मीटिंग which happen when sprint starts. Duration is
2 to 4 hours. 2 to 4 hours. Involvements? Scrum team Scrum Master. Who said development team? In Agile, there is no development team, there is no testing team. So in Sprint, there is no developer, no tester. We are all Scrum team. Scrum team. Yes, we all are Scrum team. Okay. So there will be the product owner, Scrum team, and your Scrum Master will be there. Okay. काय होईल या स्प्रिंट मध्ये? कॅन एनीवन टेल मी? एकेकाने बोला. खूप प्रश्न उत्तर विचारणार आहेत याच्या. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपण फक्त प्लॅन डिस्कस करतोय. रोजच्या याच्यात काय होणार. दिस इज चान्स गाइस. चुकू द्या. डोंट वरी. ओके. बट दिस इज चान्स. ओके. सगळ्यात पहिलं स्प्रिंट चालू होईल तुमचं. पहिल्या दिवशी पहिली मीटिंग होईल, स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. लेट्स कन्सिडर तुमचं ऑफिस आहे 9 ते संध्याकाळी 6, 9 तास. सकाळी 9 ते 6. सो लेट्स अज्युम 9 ते 11 ही मीटिंग झाली तुमची. होईल. ओके. याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल स्क्रम टीम, प्रोडक्ट ओनर अँड युअर स्क्रम मास्टर. ओके. दिस इज द प्लॅनिंग अबाउट द स्प्रिंट. What are the tasks? What are the things? What we are going to develop in this duration, in this sprint from 1st August to 10 August? काय काय काम आहेत त्याचं सगळं प्लॅनिंग आपण करू त्या स्प्रिंटचं. ओके. युजर प्रोडक्ट ओनरचा रोल काय? ही इज गोइंग टू एक्सप्लेन द स्क्रम टीम अबाउट User stories. Okay. He is going to explain requirement or user stories, whatever we have taken into that sprint. Okay. Then you as a test engineer, what you will receive in that sprint? What that you will receive in this meeting? Test plan. Agree? Everyone agree? Who will provide you a test plan? Test team lead. Yes. Test team lead. हे सगळं लिहून घेताय. आय होप तुम्ही एक्सप्लेन करता. ओके. तुमचा टेस्ट लीड तुम्हाला टेस्ट प्लॅन पण देईल. टेस्ट प्लॅन म्हणजे काय देईल तुम्हाला? काय कळेल इन टेस्ट? Job allocation. 1 minute. Who said requirement? Who said requirement? What is requirement? टेस्ट प्लॅन मध्ये कुठल्या रिक्वायरमेंट असतात? तू कॉम्पोनंट्स बघितले टेस्ट प्लॅनचे, त्याच्यात कुठे रिक्वायरमेंट होत्या? काय होतं त्याच्यामध्ये? त्या कॉम्पोनंट्स मध्ये कुठला एक कॉम्पोनंट होता ज्याच्यातनं तुला कळेल की तुला कुठल्या याच्यावर काम करायचंय? कुठला कॉम्पोनंट होता तो? कोण सांगेल मला? कसं कुठल्या कॉम्पोनंट मध्ये लिहिलेलं असेल की कुणाला कोणती स्टोरी असायने? Responsibility. Resource allocation. एस्टिमेशन म्हणजे काय करतो आपण? Job allocation. येस. रिसोर्स. आपण जॉब अलोकेशन बघितलं त्याच्यामध्ये. रिसोर्स अलोकेशन त्याच्यामध्ये लिहिलं असेल की कुठले टास्क आहे आणि कोणत्या टास्कवर कोण काम करणार आहे. ओके. सो लेट्स से तुमचा टेस्ट लीड ठरवेल की देर आर 8 युजर स्टोरी. सो निकिता विल बी वर्किंग ऑन 4 युजर स्टोरीज and Ashwini will working on 4 user stories. Understood? Yes. From that test plan, Nikita came to know. निकिताला कळेल की बाबा मला कुठल्या युजर स्टोरीवर काम करायचंय आणि अश्विनीला पण कळेल मला कुठल्या युजर स्टोरीवर काम करेल. तसंच डेव्हलपरचा कुठला तरी प्लॅन असेल, डेव्हलपरचा टीम लीड त्यांना देईल, डेव्हलपमेंट टीम लीड तो त्यांच्यामध्ये डिवाइड करेल. सो निलेशला 2 युजर स्टोरी, योगिताला 2, दर्शनाला 2 आणि श्रीधरला 2. ओके. लाईकवाईज ह्याचं काय जास्त आपल्याला घेणे देणं नाही. बट वी आर टेस्टर्स. सो टेस्टिंग पॉईंट ऑफ आपण सगळं विचार करणार आहोत. ओके. स्प्रिंट प्लॅनिंग कळालं. 2 ते 3 तास, 2 ते 4 तासाची होईल ही मीटिंग. लेट्स से सकाळी पहिली मीटिंग होईल, त्याच्यामध्ये प्लॅनिंग होईल. त्या स्प्रिंट मध्ये आपल्याला काय करायचंय? टेस्ट इंजिनियर विल डू द रिसोर्स अलोकेशन, जॉब अलोकेशन, व्हॉट आर द डिफरंट टास्क, व्हॉट आर द डिफरंट टेस्टिंग्स वी नीड टू डू अँड हु इज गोइंग टू दॅट टेस्टिंग. ओके. लाईक वी डिवाइड द रिक्वायरमेंट्स. निकिताला 4 आणि अश्विनीला 4. डेव्हलपर तुमचा प्रोडक्ट ओनर विल गोइंग टू एक्सप्लेन यू अबाउट द युजर स्टोरीज. जे आपण रिक्वायरमेंट घेतल्यात त्यावर तो काम करायला तो एक्सप्लेन करेल तुम्हाला. राईट. दिस इज स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. डे 1 ला झाली 9 ते 11 और 9 ते 12 लेट्स अज्युम. नंतर काय करायचं? सेम डेला डे 1 लाच. नाउ निकिता अँड अश्विनी केम टू नो अबाउट देअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? SRS analysis. परफेक्ट. एग्री? एव्हरीवन एग्री? Yes, sir. ओके. Yes. त्या दोघी काय चालू करतील? युजर स्टोरी अनालिसिस और SRS अनालिसिस. म्हणजे त्या ज्या 8 स्टोरीचं जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या अंडरस्टँड करायचा ट्राय करतील. ओके. येस. ड्युरिंग त्यांना काही इश्यूज प्रॉब्लेम आले तर मग काय करतील त्या दोघी जणी? Hierarchy follow करतील. करेक्ट. ओके. दे विल चेक विथ testing team lead, they will check with developer, they will check with product owner and with the permission of
project managers, they will reach out to the client as well. Okay, sometimes in case if they didn't understand. Okay, आता इस्टिमेशन मध्ये काय असतं टेस्ट प्लॅनच्या इस्टिमेशन मध्ये, की साधारण एखादी टेस्टिंग ऍक्टिव्हिटी कधी चालू होईल आणि कधी पूर्ण होईल. ओके, सो वी अज्युम की और निकिता और अश्विनीने असं एस्टिमेशन दिलं की टेस्ट इंजिनियरला की on day 1 or on August, sorry, my bad, on 1st of August and 2nd of August, 2 दिवस we required for this SRS analysis. Okay, so let's say दुपारी 12 वाजल्यापासून ते चालू करतील, संध्याकाळी 6 पर्यंत ते ज्या ज्या काही युजर स्टोरी आहेत त्यांच्या रिक्वायरमेंट बघतील, अंडरस्टँड करतील. ओके, काही डाऊट्स असतील तर सॉल्व्ह करून घेतील. अंडरस्टूड? डे 1 संपला. काय डाऊट कोणाला? येस. नाऊ 2nd ऑगस्ट उजाडला, सकाळी 9 वाजले. नाऊ टेल मी व्हॉट? Daily status meeting. Correct. Everyone agree? Scrum call? Yes. Scrum meeting or daily status meeting or Stand-up meeting. stand-up meeting. Okay, any we can call it as. Yes, what will happen in that meeting? Not roadblocks. तुला काही प्रॉब्लेम्स आहेत का? कुठे तू ब्लॉक झालायत का? तू रस्त्यावरून चाललाय, तुला काही इश्यू आहे का? सो रोड ब्लॉक्स. ओके, येस. सो निकिता अँड अश्विनी विल गिव्ह अपडेट. सकाळी ते कॉल्स जॉईन करतील और मीटिंग जॉईन करतील दोघी जणी. अँड निकिता विल गिव्ह हर अपडेट, अश्विनी विल गिव्ह हर अपडेट. व्हॉट अश्विनी और निकिता विल गिव्ह अपडेट? की yesterday I have started with user story analysis of my user story, okay, which are assigned to me. Okay, and yesterday I had some doubts, so I discussed with my testing team lead. Also there are some couple of doubts, so today I'm planning to finish that user story analysis. Okay, understood? Updates kasa detil they are दोघी जणी, निकिता और अश्विनी, what they will update ki what I have done yesterday. Yesterday I started with user story analysis of stories which assigned to me. Today I am planning to finish it. Okay, आज मी माझं user story analysis finish करेल. और let's say आपण अजून हे करू की let's say दुपारपर्यंत त्यांचं user story analysis पूर्ण होईल and they can again update after user story analysis. ते काय करतील? let's say त्यांचं पूर्ण अंडरस्टँडिंग झालं रिक्वायरमेंटचं. Now what they will do? Test scenario identification. Everyone agree? Yes, sir. Everyone agree? हे कुठनं येतंय? म्हणजे हे कुठे आहे मेन्शन सगळं? STLC. STLC. Correct. Test scenario identification. Can someone give update on behalf of Nikita? Let's say you are in sprint this daily scrum call, or you are in daily stand-up call or stand-up meeting. Can someone give the update of Nikita on behalf of her? Let's say तुम्ही second day ला आहात आणि you are in call. Okay, you are in between user story analysis. Tell me, अशाच सेम अपडेट तुम्हाला जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये काम करायला सुरू कराल तेव्हा द्यायचे. Can someone? No one want to give? Sir, we have covered 8. Yeah, we have taken 8 user stories yesterday. So out of those, we covered 6 successfully, and we had some doubts in this. What you covered successfully? User story successfully म्हणजे काय? Means we covered 6 user stories. You are Nikita. So Nikitaला 6 user story assign आहेत का? Oh sorry. Yeah, 4. Okay. I have covered 3 out of 4 user stories, and I had some doubts. These doubts are so and so, and today I'm going to complete that remaining 1 plus second day's user stories, including. What is you mean by user stories? Complete your answer, no? User story analysis म्हणायचंय तुला, right? Yes, sir. Yes. User story complete करणार म्हणजे काय करणार? Okay, user story analysis. Okay, yeah. User story analysis, you are in between. Okay, so yeah. Okay, me deto update in behalf of Nikita or Ashwini. So yesterday I started with my user story analysis, the story which I assigned to me. Today I am planning to finish it by first half or 12-1 वाजेपर्यंत मी complete करेल, and then I will be starting with test scenario identification
and I'm trying to finish it today itself. Understood? Likewise, simple updates. Any doubts कोणाला? Now again day 3 come. Now आता काय होईल? Yes, सकाळी 9 वाजले. पुन्हा Same like Daily status meeting. Stand-up meeting. Okay. Now Nikita and Ashwini done with their user story analysis. They done with their test scenario identification. Now after test scenario identification, एवढं अवघड आहे का रे? They start Test design. Case design. Agree सगळेजण? Yes. कोणाला कुठे डाऊट असेल तर फील फ्री टू आस्क. आय विल रिपीट इट वन मोर टाइम. ओके. टेस्ट केस डिझाइन. ओके. नाउ टेस्ट केस डिझाइन इज अ बिग टास्क. ओके. आपल्याला स्टेप्स लिहायला लागतात. सो इट टूक अ टाइम. सो लेट से अश्विनी आणि निकिता यांनी इस्टिमेशन दिलं की दे विल रिक्वायर 2 days टू रायटिंग द टेस्ट केसेस. ओके. डिटेल टेस्ट केसेस. सो अगेन स्क्रम कॉल. What they will update. Yesterday we done with test scenario identification. Today I am going to continue with my test case design activity. I will be writing the test cases. Understood? Likewise, the update we used to give. What we have done yesterday, what I am going to do today, any roadblocks. Okay? Yes. Now day 4. म्हणजे 4th of August. Tell me again. Again scrum call. ओके. सकाळी परत डेली स्क्रम कॉल तुमचा, डेली स्टँडअप कॉल. ओके. अगेन त्यांच्या पेंडिंग जे काय काम आहे, अगेन दे विल कंटिन्यू डुईंग दॅट ऑन डे 4. निकिता अँड अश्विनी. राईट. डेव्हलपर काय करतोय? Coding. डेव्हलपिंग करतोय, कोडिंग करतोय. जसे ही निलेश, त्याला ज्या 2 युजर स्टोरी असाइन आहे, तो बाबा त्याचा कोड लिहित बसणार. लाईकवाईज योगिता, लाईकवाईज दर्शना, लाईकवाईज श्रीधर. ओके. येस, नो, इथपर्यंत ऍग्री? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now, let's say day 5. Fortunately, Ashwini and Nikita able to finish their user story, this test case design on day 4. Now day 5. Yes, again, there will be the scrum call. Okay. आता let's say हा मॉर्निंगचा स्क्रम कॉल होईल. Likewise, there will be one more call in evening. Okay. Let's say तुमची अर्धी टीम, तुमची couple of your developers are sitting in onshore, म्हणजे अमेरिका, US कुठे बसले आहेत, युकेला, तर ते संध्याकाळी लॉग इन करतील जेव्हा तुम्ही लॉग आउट कराल. तर तेव्हा सुद्धा संध्याकाळी सेम कॉल होईल. ओके. अगेन 15-20 minutes द टीम विल गिव्ह देअर अपडेट्स. तुम्ही पण तुमचे अपडेट द्याल लाईकवाईज. ओके. सो अगेन डे 5. व्हॉट विल हॅपन ऑन डे 5th of August? अगेन देअर विल बी द स्क्रम कॉल. अगेन Nikita and Ashwini give update likes. Yesterday I'm done with test case design. Today I'm planning to do what? काय करतील ते आता? Test Test case review. Test case review. Yes. Matrix. Okay. Test Test case case. review. Okay. Yeah. First they will do test case review. They will test their test cases by their own. They will Nikita काय करेल? निकिता तिच्या टेस्ट केसेस अश्विनीला देईल. अश्विनी तिच्या टेस्ट केसेस निकिताला देईल. What kind of review that is? peer review. Peer review. Peer review. Understood? Now internal review. Okay. निकिता प्लस योगिता आणि निलेश हे डेव्हलपर्स आणि त्यांचा जो काही स्क्रम मास्टर आहे, तो सॉरी प्रोडक्ट ओनर आहे, लेट्स से प्रोडक्ट ओनर आपण मलाच करू, दर्शन. ओके. हे 3 जण मिळून कोणता रिव्ह्यू करतील? Internal. Internal review. Internal review they will perform. Okay. Can you tell me what are the comments that Nikita will pass to Ashwini, or Ashwini pass to Nikita, or Darshan will pass to Nikita, or this Nilesh will pass to Nikita or Ashwini? What kind of comments or what they will check? माझा क्वेश्चन असा आहे की वी आर इन बिटवीन रिव्ह्यू. आता अश्विनी निकिताच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करते आणि निकिता अश्विनीच्या टेस्ट केसेस रिव्ह्यू करते. और देर इज अ इंटरनल रिव्ह्यू. इंटरनल रिव्ह्यू मध्ये तुझा प्रोडक्ट ओनर दर्शन आहे, तो आणि हा निलेश योगिता हे डेव्हलपर्स आहेत, हे सुद्धा रिव्ह्यू करतायत. सो व्हॉट काइंड ऑफ कमेंट्स दे विल पास टू निकिता और अश्विनी? सो लाइकवाइज टेस्ट केस रिव्ह्यू कमेंट दे विल रिसीव अँड अकॉर्डिंगली निकिता अँड अश्विनी विल डू चेंजेस. ओके. इन देअर टेस्ट केसेस जर काही कमेंट पास केल्या तर. ओके. लेट्स से दे हॅव रिसिव्ड कमेंट, दे मेक चेंजेस अकॉर्डिंगली. अँड नाउ नेक्स्ट स्टेप. आता काय करतील ते? टेस्ट केस रिव्ह्यू झाला. आता Prepare traceability matrix. Prepare traceability matrix.
ठीक आहे. आता इंटिग्रेशन टेस्ट केसेस मिसिंग म्हणजे काय होतं, लेट्स से निकिता एखाद्या युजर स्टोरी अनालिसिस करते आणि त्याच्यासाठी टेस्ट केस लिहितीये, तिच्याकडून असं मिस होऊ शकतं, लेट्स से रिचार्ज फंक्शनॅलिटी आहे किंवा मनी ट्रान्सफर फंक्शनॅलिटीवरती टेस्ट केसेस लिहितीये, बट मनी ट्रान्सफर फंक्शनॅलिटी टेस्ट करत असताना, एक्झिक्युशन करत असताना जेव्हा ती एक्झिक्यूट करते तेव्हा त्याच्या दुसरे काही असे फंक्शन्स असतात, दुसरे काही असे मॉड्यूल्स असतात, त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो और तिथे काही चेंजेस होतात, हे ती विसरते त्याच्या टेस्ट केसेस लिहायच्या. आता मनी ट्रान्सफर फंक्शनॅलिटी टेस्ट करत असताना कुठे दुसरीकडे चेंज होऊ शकतात, कुठे? ओके, लाईकवाईज सपोज ती पैसे पाठवते कुणाला, तर मेन तुझ्या अकाउंट बॅलन्स मध्ये चेंजेस होईल, राईट? सो त्या अकाउंट बॅलन्स मध्ये पण पैसे चेंज होत आहेत की नाही चेंज, तर त्याच्या टेस्ट केसेस ती लिहायला सपोज मिस झाली, तर रिव्ह्यूअर म्हणजे अश्विनी असेल किंवा प्रोडक्ट ओनर असेल किंवा डेव्हलपर असेल, दे विल रिमाइंड हर, ओके, दे विल पास अ कमेंट. सो दॅट इज दॅट पॉइंट अबाउट, राईट? ठीक आहे. ओके, टेस्ट केस रिव्ह्यू. आता टेस्ट केस रिव्ह्यू झाल्यानंतर सांग बाबा आकाश काय करणार नंतर निकिता आणि हे अश्विनी. ओके, सो ज्या काही युजर स्टोरीज आहेत, सपोज निकिताची ही जे काही टेस्ट केस आहे, सॉरी ह्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, सो निकिता विल डू मॅपिंग ऑफ रिक्वायरमेंट विथ तिने ज्या काही टेस्ट केसेस लिहिलेल्या आहेत इच अँड एव्हरी, देन शी विल आयडेंटिफाय की कुठली टेस्ट केस तर माझ्याकडून मिस झाली आहे की नाही. ओके, सो दॅट्स वाय शी विल प्रिपेअर ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स. ओके, आता लेट्स से ऑन डे 5 डेव्हलपर काय करत असेल साधारण डे 5च्या दिवशी? युनिट टेस्टिंग. परफेक्ट. ओके, डेव्हलपर कोड लिहिल आणि युनिट टेस्टिंग करेल. म्हणजे काय करेल तो? त्याचा कोड रिव्ह्यू करत बसेल की बाबा सगळं कोडमध्ये त्याने इन्क्लूड केलंय की नाही, कोड मध्ये तो एक्झिक्यूट करून बघणार कोड, एव्हरीथिंग की रन होतोय का नाही प्रॉपरली, एव्हरीथिंग ही विल बी डुईंग जेव्हा तुमचं हे चालू. ही प्रोसेस काय झाली सपोज टेस्टिंगची? प्रायमरी टेस्टिंग झाली, राईट? दुसरा वीक उजाडला, डे 6 ऑगस्ट. येस, काय होईल सकाळी परत 9 वाजता? ओके, what Nikita or what test engineer will give update? Yesterday I done with the traceability matrix. Now, any guesses? Test case execution. Okay, but when you will start with test case execution? After build received developer. Yes, can you give update की काय अपडेट देशील सपोज अप्रॉक्स या दिवशी या स्क्रम कॉल मध्ये तू? I have go through traceability matrix, means I have prepared traceability matrix yesterday, identify missed test cases. For those which test cases are missed, prepared traceability matrix, and today I will ज्या टेस्ट केसेस मिसिंग आहे त्याच्यासाठी तू ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स लिहिशील? No, means to identify missed test cases. करेक्ट. आणि एखादी टेस्ट केस मिस असेल तर तू काय करशील? एखादी टेस्ट केस मिस आहे हे तुला कळालं ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स नंतर, तर तू काय करशील राजा? ऍड करशील ना ती टेस्ट केस? अगेन रिव्ह्यू इट. नॉट, तू ऍड तर करशील आधी, म्हणजे लिहिशील ना टेस्ट केस. राईट. देन यू विल अगेन गेट इट रिव्ह्यूड. सो युअर ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स इज प्रिपेअर्ड. म्हणजे तुझ्या काय झालंय, फायनल टेस्ट केसेस रेडी झाल्या. नाऊ आता अपडेट काय देशील पूर्ण सांग. ओके, येस्टरडे डन झालं. नाऊ टुडे we get a build from developer, so we'll start executing test cases. आता तुला सिनारिओ अज्युम करायचा आहे, तुला बिल्ड मिळणार आहे की नाही तेच माहित नाही. यू आर होपिंग दॅट बिल्ड मिळेल. If we get build today, then we'll start with executing test. Perfect. Okay, perfect. Okay, so on day, let's say अज्युम करू की डेव्हलपरने वेळेत बिल्ड तुम्हाला दिलं, त्याने वेळेत डेव्हलपिंग संपवली, and on day 6 you will get a build. So you will start with test case execution. Okay, तुम्ही काय चालू कराल? Test case execution. Now which testing you will perform first? Smoke testing. Okay, smoke plus sanity. Okay, smoke sanity कराल की जे काय बिल्ड तुम्हाला मिळाले ते स्टेबल आहे की नाही, विच इज दिस टेस्टिंग? स्मोक टेस्टिंग. ओके, त्याच्यानंतर तुम्ही स्मोक टेस्टिंग फेल झाली म्हणजे काय कराल तुम्ही मग? ओके, दॅट युअर बिल्ड इज नॉट स्टेबल, यू विल रिजेक्ट द बिल्ड, राईट? येस. ओके, फॉर्च्युनेटली युअर बिल्ड इज स्टेबल, युअर स्मोक टेस्टिंग पास, देन यू विल स्टार्ट विथ
Sanity testing. Sanity testing. Why you will check the sanity testing? Why you will perform? Functionalities. So you will do the quick sanity. You will check quickly तुमची main functionality work होते की नाही without going into the deeper. Okay. Deeper. If you miss the sanity testing, then it will be the time loss. Like developer will get to know about the defect after 4 or 5 hours. Okay. So for that we'll do quick sanity. Okay. So you will perform smoke sanity. If sanity is passed, then you will start with your detailed testing, right? You will try to execute each and every test case. ज्या काही test cases तुम्ही लिहिलेत त्या one by one तुम्ही execute करायला start कराल. Okay. So in estimation, that Ashwini and Nikita have given the estimation that they will require 4 days or 3 days for the testing, right? So they will keep doing that testing for these 3-4 days. Okay. So during testing, what you will find? Bugs, defects. Defects fixed or not. Okay. So let's say 6th August ला एक डिफेक्ट सापडला अश्विनीला आणि अश्विनीने तो लगेच रिपोर्ट केला डेव्हलपरला, बट डेव्हलपरने तो रिस्पॉन्ड करत नाहीये किंवा डेव्हलपर तो डिफेक्ट फिक्स करत नाहीये. देन अश्विनी, what Ashwini will do? What the comment she will give? You asking me, sir? Not Ashwini. What Ashwini will do असं विचारतो मी. Or what test engineer will do? What will be the update you will give? मी सिनेरिओ परत एकदा सांगतो. हिने स्टार्ट केलंय काल टेस्टिंग, स्मोक पास झाली, सॅनिटी पास झाली, फंक्शनल टेस्टिंग चालू केली आहे. त्याच्यामध्ये एक डिफेक्ट मिळाला तिला, तो डिफेक्ट डेव्हलपरला इन्फॉर्म केला, बट डेव्हलपरने तो हेच नाही केला, फिक्सच नाही करत आहे लवकर. ओके. सो लाईकवाईज यू कॅन गिव्ह अपडेट. ओके. सो येस्टरडे या स्क्रम कॉल मध्ये काय अपडेट द्यायचं साधारण की येस्टरडे आय स्टार्टेड विथ द टेस्ट केस एक्झिक्युशन. ड्युरिंग दॅट आय फाउंड कपल ऑफ डिफेक्ट्स. आय इन्फॉर्म टू डेव्हलपर, अवेटिंग रिप्लाय फ्रॉम डेव्हलपर. डेव्हलपर कडून अजून रिप्लाय यायचा बाकी आहे. ओके. सो इट्स लाईक तुम्ही फक्त एकदा रिमाइंड करताय, राईट, इन दॅट स्क्रम कॉल. अंडरस्टूड? येस, नो? ओके. Then again, Nikita and Ashwini will keep doing this testing, test case execution. Okay. They will find defects. They will log the defect logging, and they will track it. They will take a follow-up with developer. Developer provides them modified build. On that modified build, what they will do? Retesting. Right? So again, day 7 come. डे 8 passes. हे असं तुम्ही दिवसभर काम करत राहाल. 8 ऑगस्ट म्हणजे स्प्रिंट वाईज नाही. आपण मग तेच केलं ना मित्रा वरती, आपण स्किप केले ना ते नॉन वर्किंग. आपण जस्ट अज्युम केलं की सलग 10 दिवस घेतलेत आपण. आय अंडरस्टूड युअर डाऊट की मध्ये 2 दिवस, बट आपण एक साधारण सिम्पल ठेवलं. वी केप्ट इट सिम्पल. 1 ते 10 ऑगस्ट तसे 10च वर्किंग डेज झाले ते. म्हणजे तू इथं 2 दिवस सुट्टी असं अज्युम कर आता 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्टच्या मध्ये. ठीक आहे. सो 8 ऑगस्ट अगेन the things will same. Scrum call will be there. काही roadblocks असतील, you will inform in that scrum call. तुम्ही status द्याल की yesterday I have executed 10 test cases. Then on 8 August she will update, or test engineer will update, yesterday I have executed 10 test cases. Today I am planning to execute 10 more test cases. Okay. And there are a couple of defects which I have received from developer after fix. Today I am planning to retesting of it as well. Okay. So that you will do retesting. Now again day 9. Okay. You almost done with your test case execution. Only the defect fixing is pending. So you are awaiting from developer to fix the defects. Okay. So तुमची काही जी रिमेनिंग टेस्टिंग आहे ते तुम्ही आज पूर्ण कराल. ओके. देन देयर विल बी द रिग्रेशन ॲज वेल. रिग्रेशनच्या ज्या काही टेस्ट केसेस आहेत त्या तुम्ही एक्झिक्यूट कराल. रिटेस्टिंग केल्यानंतर ज्या काही त्या डिफेक्ट फिक्स मुळे जो काही कोड चेंज झालाय, त्या कोड चेंज मुळे सपोज काही अजून फंक्शनॅलिटी तर बिघडली नाहीये ना, हे चेक करायला म्हणजे पण तुम्ही रिग्रेशन टेस्टिंग कराल. राईट. सो लाईकवाईज यू विल डू द रिग्रेशन ॲज वेल. ओके. येस ऑर नो? इथपर्यंत काय कोणाला डाऊट? डे 10th of August. It is last day of the sprint. Again morning there will be the scrum call. Okay. You will still तुमचं काहीतरी पेंडिंग राहिलंय काम 10व्या दिवशी. 2 निकिता आणि अश्विनीच्या 2 टेस्ट केसेसचे डिफेक्ट रिटेस्टिंग करायचे बेसिकली त्यांना. ओके.
बाकी टेस्टिंग तसं झालंय, फक्त रिटेस्टिंग बाकी आहे. ओके, देन अगेन लेट्स अज्युम की दिस इज द फंक्शनॅलिटी ऑफ दिस 8 युजर स्टोरी वी आर इमिजिएटली गिव्हिंग टू कस्टमर. याच स्प्रिंटची जे काही आपण हे 8 युजर स्टोरीज आहेत त्यांचं आपण डेव्हलपमेंट आपण ती लगेच कस्टमरला डिलिव्हर करतोय, म्हणजे प्रोडक्शन मध्ये देतोय. ओके, सो इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, हे इथेच होतं का आपण डेट इन ना. सो युएटी विल बी देअर, अवर युएटी. आणि हे कुठलं एन्व्हायरमेंट आहे आतापर्यंत हे दोघे जण काम करता येते? SIT environment. Okay, so let's say we are delivering immediately this after the production, then UAT will be there. UAT team 2 ते 4 तासासाठी UAT परफॉर्म करेल, राईट? की बाबा they will test the application in different way. Okay, test engineer will be involved, senior test engineer, they will test the functionality in some different way. Okay, so that is UAT will be happen. Okay, and let's say आता 3 वाजले दुपारचे, 3 PM. आता काय होईल डे 10? Sprint review meeting. Sprint review meeting. ऍग्री? एव्हरीवन इज ऍग्री? स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग. असं कोणी नाहीये ना ज्याच्या पूर्ण बाउन्सरच चाललंय हे स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग? येस, हू गॉना टेल मी अबाउट स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग इन डिटेल कन्सिडरिंग धिस सगळा सिनारिओ? हे जे काही सगळी गाणी वाजवलीत आपण 9 दिवस, तर काय काय कोणी डिटेल मध्ये सांगाल हे कन्सिडर करून? स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग काय होईल? स्प्रिंट रिव्ह्यू मध्ये काय होतं? ऑन द लास्ट डे ऑफ द स्प्रिंट दिस मीटिंग विल हॅपन. द ड्युरेशन इज 2 to 4 hours. Okay, so there will be the client involved. Okay, so client will review whatever the user stories we have completed in this sprint. Okay, so 8 user stories किती आपण complete केल्या, किती नाही केल्या. Let's say out of these 8 we are able to finish 6 user stories. 2 user stories पेंडिंग आहेत टेस्टिंग अजून. ओके, डेव्हलप काही पण रिझन असतील, डेव्हलपरने तुम्हाला लेट बिल्ड दिलं किंवा एखाद्या अनरिझॉल्व्ड क्युरीज आहेत, काही अंडरस्टँडिंग मध्ये इश्यू आला होता त्याच्यामुळे डिले झाला. ओके, सो डेव्हलपर युअर स्क्रम काय त्याचं नाव, स्टेक होल्डर, युअर स्टेक होल्डर विल टॉक अबाउट हाऊ मेनी रिक्वायरमेंट्स वी हॅव कम्प्लिटेड, why we are not able to complete these 2 user stories. Okay, he will discuss. Then सगळ्यात important task as a test engineer, so Nikita and this Ashwini will what they will do, whatever the user stories they have worked on, they will give demonstration. Okay, Nikita will give the demo of her user story, likewise Ashwini will give demo of her user stories, whichever the testing has completed. ज्या टास्क कंप्लीट झाले त्यांचं डेमो देईल. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? त्या मीटिंग मध्ये काय होईल? आफ्टर डेमो काय होईल? feedback. Client will share will give us feedback. Okay, client will share feedback. Okay, now झालं सगळं मीटिंग मध्ये, किती स्टोरी पॉइंट्स मिळाले आपल्याला, किती टार्गेट पूर्ण केलं आपण, किती अचीव केलं, काय राहिलं, हे सगळं इन प्रेझेन्स ऑफ क्लायंट सगळं डिस्कशन झालं. दॅट इज अबाउट स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग. आता स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग झाल्यानंतर Retro meeting. Retrospective. इम्प्रुव्हमेंट. SIT मध्ये आपण जे काय देतोय ना रिव्हेंट, तो आपणच आपल्या पीसी शेअर करून आपल्याच एन्व्हायरमेंटला आपल्याला क्लायंटला निकिता अँड दिस अश्विनी और यू विल शो दॅट की कसं ऍप्लिकेशन वर्क करतंय असं. ओके, नाउ युएटी मध्ये पण सर टेस्टर इन्व्हॉल्व असतातच ना? येस इन युएटी क्लायंट. येस, हां, आपण सिनियर टेस्टर्स विल बी देअर. Okay, so this is review we will give. Now client will feedback. Now tell me about retrospective meeting. It's an internal meeting. There will be the product owner, scrum team and your scrum master is involved. मला इथे एकदा सांगा, हे जे इथे सगळं काम चाललंय ह्याच्यामध्ये स्क्रम मास्टरचा काय रोल आहे या डेली स्टेटस कॉल मध्ये? To look out all activities are going regularly. Correct, on time. Okay, everyone is working on their time box activity. Okay, जे टाइम त्यांनी कमिट केलाय, म्हणजे अश्विनीनी एस्टिमेशन दिलंय की मी 5 ऑगस्ट पर्यंत माझं टेस्ट केस रिव्ह्यू आणि ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स पूर्ण करेल, राईट? सो ही विल टेक केअर की बाबा खरंच अश्विनीने दिलंय तर मग 5 तारखेलाच पूर्ण होईल ना, तेवढं तिचं टार्गेट. सो ही विल जस्ट टेक केअर ऑफ. लाईकवाईज अपडेट शी विल गिव्ह, राईट, इन दॅट डेली स्टेटस कॉल. ओके, रेट्रोस्पेक्टिव्ह पॉइंट्स. आता रेट्रोस्पेक्टिव्ह पॉइंट मध्ये काय काय, रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग मध्ये काय काय डिस्कशन होईल? येस, ओके, सो रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग मध्ये फर्स्ट वी विल डिस्कस ऑन
whatever the feedback we received from client, right? We will discuss on that. Client. Then what went well, काय चांगलं झालं या स्प्रिंट मध्ये, what went wrong, what are the reasons की बाबा ह्या 2 युजर स्टोरी पूर्ण नाही झाल्या, कुठे मेक होती किंवा कुठे काय असं कुणी त्यांचा जॉब व्यवस्थित केला नाही ज्याच्यामुळे या 2 युजर स्टोरी काय रोड ब्लॉक्स होते, काय प्रॉब्लेम्स होते. So that we will discuss how we can avoid such a mistakes in upcoming sprint. That will also we will discuss, right? And if there is any appreciation, right? Let's say अश्विनी आणि निकिताने फारच चांगलं काम केलं, खूपच चांगलं टेस्टिंग केलं. So the team will appreciate in that retrospective meeting as well. Okay, so this thing will happen in retrospective meeting as well. Okay, then your sprint will closed or your sprint will completed. Now again, next sprint चालू होईल, sprint 3 from 11 August to 20 August. Likewise sprint 4, sprint 5, sprint 6. आपण बॅकलॉग मधून युजर स्टोरी स्प्रिंट मध्ये घेत राहू, डेव्हलप करत राहू, कस्टमरला फीड करत राहू. दॅट इज अबाउट अजाईल. दिस सायकल गोज अँड गोज अँड गोज अंटिल तुमचा प्रॉडक्ट बॅकलॉग पूर्ण संपत नाही तोपर्यंत. दिस प्रोसेस अगेन सेम. अगेन 11 ऑगस्टला अगेन देअर विल बी द स्प्रिंट प्लॅनिंग मीटिंग. 20 ऑगस्टला अगेन देअर विल बी द स्प्रिंट रिव्ह्यू मीटिंग, रेट्रोस्पेक्टिव्ह मीटिंग. सो सायकल गोज अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन. हेच डे टू डे तुम्हाला काम करायचं तिचं. अंडरस्टूड? क्लिअर? आता पूर्ण तुम्हाला क्लिअर आयडिया असेल बाबा जाऊन मला करायचंय काय तिथे, राईट? रोज काय काय होतं, काय काय करायचं असतं, हे डेली स्टेटस कॉल मध्ये काय अपडेट द्यायच्यात, कशा अपडेट द्यायच्या. अंडरस्टूड? सो लेट से ह्या 2 युजर स्टोरीज आहेत दॅट वी आर नॉट एबल टू कम्प्लीट. ओके, सो आता आपलं स्प्रिंट 3 चालू झालं, त्याच्यामध्ये आपण युजर स्टोरी घेतल्या लेट से 6 युजर स्टोरी प्लस मागच्या 2 जो पेंडिंग आहेत त्या, अशा इन टोटल 8 युजर स्टोरीवर आपण काम करू. ओके, सो या 2 युजर स्टोरीचं फक्त टेस्टिंग बाकी आहे. Development, everything has completed. So as a developer, as a tester, Nikita and Ashwini, what they will do? They'll quickly finish this user story first. They will do finish the testing first, and again they will start with user story analysis and everything, the same process. Understood? So sprint 3, likewise sprint 4, sprint 5, sprint 5. Okay, मागच्या स्प्रिंटचं जे काय खरकट असेल ते पण आपण साफ करून घेतो नेक्स्ट स्प्रिंट मध्ये. ओके, असंच काम चालतं ऑर्गनायझेशन मध्ये. ठीक आहे. एखादा डेफर्ड डिफेक्ट असेल तर तो डेफर्ड डिफेक्ट पण आपण नेक्स्ट स्प्रिंटला घेऊन जातो आणि तिथे तो सॉल्व्ह करतो. ते मी सांगेल मी डेफर्ड डिफेक्ट म्हणजे काय नंतर.